यू आर नॉट सपोज टू कॉल आउट अ बॅड बिहेवियर. म्हणजे समोरच्या व्यक्तीनं बावळटपणा, फालतूपणा, वाईट वागणं सुरू जरी केलं तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला विसरलं पाहिजे, माफ केलं पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या चांगल्या मैत्रिणी आहात. खूप वेळा मैत्रिणींमध्ये आपण नकळत एकमेकांना हर्ट करू शकतो. आपण चुकाच करतो ना, आपण सगळे माणसं आहोत. पण आहे ना, ते सांगायचं नाही, कारण की मग ते दुखवायचं नाही. आपण आपल्या बाजूनं सतत ते विसरायचं आणि माफ करायचं, किंवा ती व्यक्ती त्या तिचं तिचं स्वतःचं जे वाटोळं करते त्याच्याविषयी पण बोलायचं नाही. कारण जर बोललं, इतक्या गंभीर खऱ्या विषयांवरच्या जर चर्चा झाल्या, तर मैत्रीच तुटेल. तुमची मैत्री तुटली तरी चालेल एका पॉइंटला. जर खरं प्रेम असेल ना, तुमची खरी मैत्री असेल ना, तर तुम्ही खरं सांगितलं पाहिजे, की बघा मला असं वाटतं. अगेन हा तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तुमचा दृष्टिकोन आहे आणि तुमचं मत आहे. तुम्ही पण चुकीचे असू शकता. त्यामुळे हे सांगून म्हणायचं म्हणजे माझंच खरं आणि तू माझंच ऐक, तर तू माझी चांगली मैत्रीण आहे, असं मी नाही म्हणत आहे बरं का. पण एखाद्याचं चुकत असेल, लगेच पहिल्या फटक्यात बोलायला पाहिजे का? नाही. तुम्ही बघा, ऑब्झर्व्ह करा, वेळ द्या समोरच्याला, ते होतंय का? हे जॉबच्या बाबतीत असू शकतं, रिलेशनशिपमध्ये तुमची मैत्रीण किंवा कुणीतरी मित्र असू शकतं आणि त्यांना तुम्ही नाही खरं सांगितलं, कोण सांगणार आहे? कारण बाकीचे सगळे हांजी-हांजी करणारे, हो, हो म्हणणारे किंवा गुडी-गुडी किंवा प्रोफेशनल कामाचे कॅल्क्युलेटिव्ह रिलेशनशिप्स सतत आहेत त्यांचे. पण तुम्ही चांगले मित्र-मैत्रिणी आहात, तर तुमचं काम आहे ते सांगणं, न दुखावता. कदाचित त्या वेळेला अहंकार खूप जास्त ठेचला जातो. त्याच्यामुळे तेव्हा ते भांडण होणार, फोन आपटले जातील, काही काळ दुरावा राहील, अबोला राहील. इट्स ओके. नुसतं गोड-गोड बोलणं याला मैत्री म्हणत नाहीत. तणावाचं असतं हे असं बोलणं, कारण तुम्ही खूप खरं आणि कट टू द चेस असे बोलता. याला हेल्दी फ्रेंडशिप म्हणतात.